कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याचा राजपुत्रच. किती अपार सृष्टी सौंदर्य या धर्तीवर परमेश्वराने विखुरलेले आहे. आणि अशाच पैकी एक म्हणजे हे दिव्यागार. तर आज आपण बघणार आहोत हे सुंदर आणि शांत असं दिव्यागार. रोहावरून आमची ट्रिप सुरू झाली सकाळी 7 वाजता. माणगाववरून दिव्यागरला जाण्यासाठी खूप सुंदर असा रस्ता आहे. दिव्यागरला आल्यानंतर समोर दिसली प्रचंड अशी गर्दी. नमस्कार मित्रांनो, रणजित बर्ग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आपण आलो आहोत दिव्यागार इथे. आणि तुम्ही मागं बघत असाल दिव्यागारमधील खूप सुंदर असं मंदिर, सुवर्ण मंदिर, सुवर्ण गणपती मंदिर. दिव्यागार पहिलं प्रसिद्धीच नव्हतं. ते प्रसिद्धी झालं 17 नोव्हेंबर 1997 साली संकष्ट चतुर्थी दिवशी, जेव्हा येथे सापडली सुवर्ण गणेश मूर्ती. त्यानंतरच हे कोकणातील सुंदर असं हे ठिकाण परिचयास आलं. सुवर्ण मंदिराबरोबरच भरपूर अशी मंदिरे इथे दिव्यागारमध्ये आहेत. त्यापैकीच दुसरं महत्त्वाचं मंदिर म्हणजे रूपनारायण मंदिर. आणि आम्ही आता तिकडे चाललो होतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही नारळाची आणि सुपारीची झाडे दिसून येतात. आपण आलेलो आहोत रूपनारायण मंदिर दिव्यागारमध्ये. किती सुंदर असं हे वातावरण तुम्ही बघू शकता. हे दिव्यागारचं सौंदर्य जबरदस्त असं. आणि माझ्या मागं दिसतंय ही 2 अशी सुंदर अशी मंदिरं. खरंच दिव्यागार इतकं सुंदर का आहे ते इथे आल्यावरच मला समजलं. जे काल्पनिक निसर्ग चित्र आपण रेखाटतो त्यापेक्षाही सुंदर निसर्ग चित्र मला इथं दिसून येत होतं. लाल चिऱ्याच्या दगडापासून बनवलेलं हे रूपनारायण मंदिर 13व्या शतकात बनवलेलं आहे. या मंदिरात आपल्याला सुंदर आणि रेखीव अशी विष्णूची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. रूपनारायण मंदिराच्या शेजारी सुंदर नारायण हे मंदिर आहे. दोन्ही मंदिरे दिसायला सारखी आहेत आणि हे मंदिर सुद्धा लाल चिऱ्याच्या दगडापासून बनवलेलं आहे. या मंदिराच्या आवारात आपल्याला सुंदर अशी पुष्करणी दिसून येते. पुष्करणी म्हणजे दगडी पायऱ्यांची विहीर. खूप जुनी अशी आणि दगडी पायऱ्यांची अशी ही पुष्करणी आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूला दिव्यागार हा बीच आहे. फायनली आम्ही आलेलो आहोत या दिव्यागार या बीचवर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा नजारा, बीचचा नजारा. आपल्याला सगळ्या प्रकारच्या वॉटर राईड्स, कॅमल राईड्स, हॉर्स राईड आणि भरपूर असं काही आपल्याला इथं बघायला मिळू शकतं. बीचवर बराच फेरफटका मारल्यानंतर आम्ही बसलो या ड्रॅगन राईडवर. आतापर्यंत बरेच बीचवरच्या राईड्स बघितल्या, पण ह्या बीचवरची ही राईड मी पहिल्यांदा बघत होतो. ड्रॅगन उडतोय. या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे या राईडवर तुम्ही लहान मुलं सुद्धा घेऊन जाऊ शकता. खूपच वेगळा आणि थ्रिलिंग असा हा अनुभव होता. अशी ड्रॅगन राईड करून खूप मजा आली. लहान मुलं सुद्धा खूप खुश झाले. दिव्यागार बीचचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारे मोदक. तुम्ही इथे आल्यानंतर जरूर ट्राय करा. भरपूर अशा वेगवेगळ्या राईड्स इथं आम्हाला बघायला मिळाल्या. काशीत आणि अलिबाग बीचपेक्षा हे बीच खूपच सुंदर आणि स्वच्छ होते. एवढ्या सगळ्या वॉटर राईड्स करून आता लागलेली प्रचंड अशी भूक. त्यामुळे आम्ही फ्रेश झालो आणि निघालो जेवण करायला. काही काहींनी व्हेज घेतलं, पण आम्ही मात्र नॉनव्हेजवर मस्त ताव मारला. जेवल्यानंतर आमचं एक शेवटचं मंदिर बघायचं बाकी होतं, ते म्हणजे उत्तरेश्वर मंदिर. हे मंदिर सुद्धा खूपच सुंदर आहे.
या मंदिराच्या चारही बाजूने आपल्याला सुंदर असे दीपस्तंभ बघायला मिळतील. खरंच दिवे आगारमध्ये भरपूर असं बघायला आहे. फक्त आपल्याला पाहिजे वेळ. भरपूर अशी मंदिरं आणि स्वच्छ आणि सुंदर असा बीच. त्यानंतर आम्ही दिवे आगारहून श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. त्यानंतर 10 ते 15 मिनिटातच आम्हाला एक दिसला सुंदर असा बीच. आम्हाला जायचं होतं श्रीवर्धनकडे, पण हा सुंदर बीच बघून आम्ही इथंच थांबायचा निर्णय घेतला. फायनली आम्ही आलेलो होतो आता दिवे आगारहून श्रीवर्धनला जाणाऱ्या रोडवर एक सुंदर असा या बीचवर. किती सुंदर असा हा बीच आहे. असं वाटतं एका दुसऱ्या देशातल्या आपण बीचवर आलो. खूप सुंदर, क्लीन आणि नीटनेटकाचा. या बीचचं नाव होतं शेकाडी बीच. दिवे आगार आणि श्रीवर्धनच्या मध्ये असलेला हा बीच खूपच सुंदर आणि शांत असा होता. आणि या बीचवर कोणीही नव्हतं. खूप कमी रहदारी असलेला हा बीच खूप छान वाटला. आणि इथं आपल्याला बरंच असं हे खडकाळ भाग सुद्धा आहे. इथं आपण आता थोडंसं जाऊन फोटोग्राफी करूया. बघू शकता या बीचवरचा हा सुंदर असा हा खडकाळ भाग, जिथं आता पाणी कमी झालेलं आहे. त्यामुळं हे आपल्याला खडकांचे जे अवशेष आहेत ते आपल्याला इथं दिसून येतील. खूप सुंदर असं हे अवशेष आहेत आणि या बीचवर असे हा खडकाळ भाग आपल्याला खूप सुंदर वाटतो. दगडांवर पडणाऱ्या या लाटा बघत बघत या बीचवर बसण्याचा आनंद काही वेगळाच होता. खरंच असे बीच खूप कमी बघायला मिळतात. या सुंदर जागेमुळे आम्ही श्रीवर्धनला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला आणि ही सुंदर संध्याकाळ आम्ही इथेच व्यतीत केली. दिवे आगार किती सुंदर आहे ते आज आम्हाला समजलं. दिवे आगारचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.